नमस्कार. आखाती देशातल्या युद्ध आणि ठप्प पडलेली होर्मुझची सामुद्रधुनी हे शब्द गेल्या 13 दिवसात आपण अनेकदा ऐकले. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारासाठी बंद केली. इतकंच नाही तर तिथल्या तेलवाहू जहाजांना लक्ष्य करून त्यावर क्षेपणास्त्रांचा मारा केला आणि त्याचा थेट परिणाम इंधन टंचाई आणि गॅस टंचाईच्या रूपानं भारतभर जाणवू लागला. पण या सगळ्यातही छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा वापरत सौदी अरेबियातून कच्चं तेल घेऊन निघालेलं शिनलॉंग सुएझमॅक्स नावाचं जहाज अगदी सही सलामत मुंबईत येऊन पोहोचलंय. रिपोर्टनुसार युद्ध भडकल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 मार्चला हे जहाज सौदी अरेबियाचं प्रमुख तेल निर्यात टर्मिनल रास तनुरा ऑइल टर्मिनलवरून रवाना झालं. दरम्यान अयातुल्ला अली खामेनेई मारले गेले आणि लगेच इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून तेलवाहू जहाजांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. चीनला जाणाऱ्या जहाजांव्यतिरिक्त इतर कोणत्याही जहाजांना या समुद्री मार्गाचा वापर करण्यास इराणनं बंदी घातली होती. अशात हा मार्ग पार करणं अत्यंत कठीण जिकिरीचं बनलं होतं. 8 मार्चला शिनलॉंग जहाजाचं शेवटचं लोकेशन होर्मुझची सामुद्रधुनी हेच होतं आणि त्यानंतर ते जहाज रडारवर दिसेनासं झालं आणि यानंतर खरा सुरू झाला गनिमी काव्याचा थरार. होर्मुझसारख्या धोकादायक मार्गावरून प्रवास करताना जहाजाच्या कॅप्टन सुशांत सिंग संधू यांनी ट्रान्सपॉर्डर आणि AIS अर्थात ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम बंद केली, जेणेकरून जहाजाचं लोकेशन कोणीही ट्रॅक करू शकणार नाही. रडारवर ते जहाज दिसणारच नाही. इतकंच नाही तर इराणला चकवा देण्यासाठी जहाजावरचा भारताचा तिरंगा काढून त्यावर लायबेरिया देशाचा झेंडा फडकवण्यात आला आणि सगळ्यांना चकवा देऊन शिनलॉंग जहाज मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचलंय, तेही 1,35,335 मेट्रिक टन कच्चं तेल घेऊन. पण भारताच्या डायरेक्टोरेट जनरल ऑफ शिपिंग श्रीश्याम जगन्नाथ यांच्यानुसार अजूनही भारताची 28 जहाजं आखाती देशांच्या आसपास अडकलेली आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून त्यातली काही जहाजं होर्मुझची सामुद्रधुनी पार करून अरबी समुद्रात आणून ठेवलेली आहेत, जो सेफ झोन आहे. आता शिनलॉंग जहाजातलं कच्चं तेल माहुलीच्या रिफायनरीमध्ये पाठवलं जाणार आहे, त्यामुळे इंधन टंचाईमध्ये हा एक दिलासा आहे. आणि भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्याशी चर्चा केली आहे आणि त्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना प्रवास करण्यास इराणनं मोकळीक दिलेली आहे आणि हेच भारताच्या परराष्ट्र धोरणाचं सद्यकालीन यश मानलं जात आहे. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.